ज्यांच्याकडे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच जर खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळू लागले तर पुण्यातून अशीच खाकीला डाग लावणारी घटना समोर आली आहे। एका 55 वर्षीय प्राचार्यांना पॉक्सो कायद्याची भीती दाखवून पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलिसांनी तब्बल 7 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यात गंभीर बाब म्हणजे दामिनी पथकातील आणि सोशल मीडियावरती रील स्टार म्हणून ओळख असलेल्या सोनाली हिंगे यांचाही समावेश असल्याचं उघड झाले। नेमकं काय घडले, कसा रचला गेला हा प्लॅन पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। खोट्या तक्रारी, पॉक्सो कायद्याची भीती आणि संस्थेच्या बदनामीचं दडपण या सगळ्याचा वापर करून उकळले गेलेले 7 लाख रुपये हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उभं करतं। पुण्यातून समोर आलेलं हे प्रकरण केवळ धक्कादायकच नाही तर संपूर्ण व्यवस्था हादरवून टाकणार आहे। पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये राहणाऱ्या एका 55 वर्षीय प्राचार्यांना धमकावून पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाईची भीती दाखवत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील कर्मचारी आणि सोशल मीडियावरती रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे तसेच सुदाम तावडे यांचा समावेश असल्याचं समोर आलंय। घडलेला प्रकार हा जुलै 2025 मधील आहे। आरोपी प्राचार्यांच्या कॉलेजमध्ये आले आणि एका विद्यार्थिनीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली। नियमानुसार कागदपत्र कॉलेजकडे असल्याचं प्राचार्यांनी स्पष्ट केलं, मात्र त्यानंतर परिस्थिती अचानक बदलली। पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांनी एक कथित तक्रार अर्ज दाखवला, ज्यामध्ये प्राचार्यांनी एका अल्पवयीन मुलीला मेट्रो स्टेशनजवळ बंदुकीचा धाक दाखवून गाडीत ओढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। तुमच्या विरोधामध्ये तक्रार आलेली आहे, तुमच्या संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून मी हा अर्ज रेकॉर्डवरती न घेता आपल्याला भेटायला आलोय। ती मुलगी रडत असल्यानं आमच्या पथकातील हिंगे यांनी तिला समजावून सांगितले आहे, असं बडे यांनी फिर्यादी यांना सांगितलं असल्याची तक्रार त्यांनी दिली। विशेष म्हणजे या अर्जावरती कोणतेही अधिकृत आवक क्रमांक नव्हते। प्राचार्यांनी हे आरोप ठामपणे फेटाळले, पण त्यानंतर त्यांच्यावरती दबाव वाढवण्यात आला। तुमच्याकडे पिस्तूल आहे का असा प्रश्न विचारला। मुलगी 18 वर्षाखालील असल्यानं पॉक्सो कायद्यान्वये गंभीर कारवाई होऊ शकते अशी भीती दाखवण्यात आली। एवढंच नाही, संस्थेची बदनामी होईल, माध्यमांमध्ये बातम्या येतील अशा शब्दांमध्ये मानसिक दबाव त्यांच्यावरती टाकण्यात आला। दरम्यान सोनाली हिंगे यांनी संबंधित मुलीला समजावून सांगितल्याचं सांगत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केल्याचा आव्हान आणला। प्राचार्य पूर्णपणे यामुळे घाबरून गेले। हे पाहून आरोपींनी आपापसामध्ये चर्चा करून प्राचार्य आणि कॉलेजच्या CEO समोर थेट डिमांड ठेवली, 10 लाख रुपये द्या, प्रकरण मिटवतो। प्राचार्यांनी सुरुवातीला नकार दिला, मात्र नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यानं आणि संस्थेची बदनामी टाळण्यासाठी अखेर त्यांनी 7 लाख रुपये देण्यास सहमती दर्शवली। ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी आहे असं सांगत आरोपींनी पैसे स्वीकारले। प्राचार्यांनी घरातील साठवलेली सर्व रक्कम आणि कुटुंबियांच्या खात्यामधून पैसे काढून ही खंडणी दिली। पण या प्रकरणाचा खरा चेहरा समोर आला तो 8 मार्च 2024 ला, जेव्हा दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी प्राचार्यांना बोलावून चौकशी केली। तेव्हा उघड झालं की संबंधित मुलीला हाताशी धरून दबाव टाकून खोटा अर्ज दाखल करण्यात आला होता। म्हणजेच संपूर्ण प्रकरण हे एक नियोजित कट होता। खोटा आरोप, बनावट अर्ज आणि भीतीचं वातावरण तयार करून खंडणी उकळण्यात आली होती आणि ती सुद्धा पोलिसांकडून। या प्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आयुक्त मितेश कुमार यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई सुरू आहे। या घटनेमुळे पुणे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। कायद्याचं रक्षण करणारे जर असे गंभीर आरोप त्यांच्यावरती होत असतील, असे प्रकार त्यांच्याकडून घडत असतील तर सामान्य नागरिकांनी कुणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आता निर्माण होतोय। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन कोणते धक्कादायक खुलासे होतात हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच